मित्रांनो, आम्ही यापुढील भागात नीतितत्वे, नैतिकता आणि कायदे याविषयी चर्चा करणार आहोत. नीतितत्वे. आम्हा सर्वांना एक गोष्ट माहीत आहे की नीतितत्वे ही संकल्पना सामान्यतः तत्वज्ञानातून परिभाषित झालेली आहे, जिचा संबंध मानवी आचरण आणि नैतिक निर्णय घेण्याशी संबंधित असतो. व्यक्तिगत सहसंबंध प्रस्थापित करताना तत्वे आणि मानकावर नीतितत्वे केंद्रित असतात, ज्याला आम्ही व्यावसायिक वर्तन या ठिकाणी म्हणतो. नैतिकता. नैतिकतेमध्ये निर्णय किंवा कृतीचे मूल्यांकन समाविष्ट असते. म्हणजेच चांगल्या, वाईट, योग्य, चुकीच्या अशा शब्दांशी संबंधित हे नैतिकता असते. जेव्हा आम्ही योग्य आणि चुकीचे वर्तन म्हणून या ठिकाणी संबोधत असतो. कायदे. कायदेशीर आणि नैतिक न्यायाची खात्री करण्यासाठी स्थापित केलेल्या नियमांचे मानक आणि आचारसंहिता. आम्ही ज्या कायदेशीर वर्तन म्हणून तर या सगळ्या पालन करण्याला किंवा याला आम्ही ओळखतो. समुपदेशकाचे सामान्य अनैतिक वर्तन. बऱ्याच वेळी समुपदेशकाकडून या प्रकारचे सामान्य अनैतिक वर्तन घडून येतात, जसे की गोपनीयतेचा भंग, सल्लार्थीविषयी माहिती इतरांना देणे, हे त्याच्या गोपनीयतेचा भंग असतो. बऱ्याच वेळी आम्ही चर्चा करत असताना, जेव्हा दोन समुपदेशक चर्चा करत असताना आपापल्या सल्लार्थ्यांविषयी इतर चर्चा करत असतात, तो सुद्धा एका दृष्टिकोनाने त्या सल्लार्थी जो आहे त्याच्या म्हणजे गोपनीयतेचा भंग झालेला असतो. म्हणून बऱ्याच वेळी आम्ही महाविद्यालयात असताना सुद्धा आमच्याकडे एखादा विद्यार्थी आला असेल समुपदेशनाकरिता, आम्ही त्याला समुपदेशन करत असू आणि तो महाविद्यालय परिसरात कुठे फिरताना वगैरे आम्हाला दिसला आणि आम्ही त्याला विचारतो, अरे आता कसं वाटतं तुला? तो त्याच्या मित्रांमध्ये असतो किंवा अजून आमच्यासोबत कोणीतरी असतं. अशा वेळी सुद्धा तर त्याला कुठंतरी स्वतःची गोपनीयता भंग झाल्यासारखं वाटतं. म्हणून ह्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी समुपदेशकाने लक्षात ठेवायला हव्यात. व्यावसायिक क्षमतेच्या पातळीपेक्षा अधिक क्षमतेचा आव आणणे. जी क्षमता आमची आहे ॲज अ समुपदेशक किंवा ॲज अ काउन्सिलर म्हणून, त्या क्षमतेपुरतंच आम्ही आमचं समुपदेशन करावे असं अपेक्षित आहे. परंतु बऱ्याच वेळी असं दिसून येतं की काही समुपदेशक हे जे सल्लार्थी असतात त्यांच्यासमोर व्यावसायिक क्षमता त्यांच्या ज्या आहेत त्यापेक्षा अधिक क्षमता असल्याचा आव आणत असतात. म्हणजेच सगळ्याच गोष्टी मला येतात किंवा सगळ्या गोष्टींचा हल माझ्याकडे आहे, ह्या पद्धतीची जी थिंकिंग एखाद्या समुपदेशकामध्ये असते ती एका प्रकारे अनैतिक आहे. असं खरं तर कोणी करू नये. कारण की जी गोष्ट आमच्याकडनं शक्य आहे तीच गोष्ट आम्ही करावी. जेव्हा आपल्याला असं वाटलं की एखाद्या सल्लार्थाचं समस्या किंवा एखाद्या विद्यार्थ्याची समस्या हे आता आम्ही हाताळू शकत नाही, अशा वेळी आम्ही त्याला रेफर करायला हवं. की जे कोणी चांगले समुपदेशक असतील किंवा कोणी सायकॅट्रिस्ट असेल त्या ठिकाणी आम्ही तर त्यांना करावं. नसता सगळं काही आम्हीच करू किंवा आम्हाला ते जमतं असा आव आणणे सुद्धा एका प्रकारचे अनैतिक वर्तन आहे. निष्काळजीपणा. नसलेले कौशल्याचा दावा करणे, जे आम्हाला येत नाही. बरेच समजा समुपदेशक असतील ते एखाद्या थेरपी संदर्भात म्हणतील की आम्ही तुम्हाला CBT सुद्धा देऊ शकतो, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. कोणी म्हणू शकतं की आम्ही तुम्हाला तर सायको अनालिसिस थ्रू पण तुम्हाला बरं करू शकतो. काही जण वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता नसलेल्या क्षमता असलेल्याचा दावा करतात. ते एका प्रकारचं अनैतिक वर्तन आहे. सल्लार्थ्याला अवलंबून बनवणे हे सुद्धा एक अनैतिक वर्तणूक आहे.
दुहेरी नाते मल्टिपल रिलेशन्स, शंकास्पद आर्थिक व्यवहार उदाहरणार्थ जास्तीची फी आकारणे, अयोग्य जाहिरात स्वतःचीच एक वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी जाहिरात करणे, आणि ज्याला आम्ही प्लॅगरिझम म्हणतो, वाङ्मय चौर्य. म्हणजे या समुपदेशनामध्ये सुद्धा बरेचसे समुपदेशक ह्या प्लॅगरिझमचा वापर करतात, जे की एक अनैतिक वर्तन आहे. नीतितत्वे आणि मानदंडाची आचारसंहिता. अमेरिकन काउन्सिलिंग असोसिएशन यांची 2014 मध्ये त्यांनी जे प्रपोज 6 मेन पर्पजेस फॉर इट्स कोड ऑफ इथिक्स मांडले आहे ते तुमच्या समोर मी ठेवत आहे. समुपदेशनाशी संबंधित जे कोणी आहेत किंवा जे प्रॅक्टिस किंवा क्लिनिकल प्रॅक्टिस ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी या आचारसंहितेचं किंवा या मानदंडांचं काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही महाविद्यालयांमध्ये समुपदेशन करणार आहोत. म्हणजे बरेचसे समुपदेशक हे पहिल्यांदाच समुपदेशन करतील, त्यांचं मानसशास्त्र नव्हतं किंवा ते यामध्ये प्रशिक्षित नाही, तरी सुद्धा यामधील जास्तीत जास्त ज्या आचारसंहिता किंवा नीतितत्व दिलेले आहे त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा, जे शक्य असेल ते. आता काय पर्पज आहे या ACAचं? तर नैतिक कर्तव्ये आणि व्यावसायिक समुपदेशकांच्या नैतिक अभ्यासाची माहिती देण्याच्या हेतूने मार्गदर्शन करणे. म्हणजे ACA या गोष्टीला धरून मार्गदर्शन करतं. दुसरं, व्यावसायिक समुपदेशन आणि सल्लागार किंवा सल्लार्थी प्रशिक्षण संबंधित नैतिक बाबी ओळखण्यासाठी सुद्धा हे अमेरिकन काउन्सिलिंग असोसिएशनची कोड ऑफ इथिक्स दिलेली आहे. नैतिक जबाबदाऱ्याचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी, व्यावसायिक समुपदेशकाच्या भूमिकेवर प्राथमिक भर देऊन आचरणाच्या अपेक्षा स्थापित करण्यासाठी, तसंच ACAच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी मदत करणे, आणि सर्वात शेवटी ACA सदस्यांविषयी चौकशी आणि नीतिशास्त्र तक्रारीवर प्रक्रिया करण्यासाठी आधार म्हणून हे कोड ऑफ कंडक्ट स्टॅब्लिश करण्यात आलेले आहे. आता आचारसंहिता का पालन करावी, हे कोड ऑफ कंडक्टचं पालन करण्याचे काय रिझन्स आहे? तर एक प्रामुख्याने 3 कारणं या ठिकाणी आपल्याला बघता येईल. पहिलं, नैतिक आचारसंहिता ही व्यवसायाला स्वतःचे नियमन करण्यास आणि स्वयंचलितपणे कार्य करण्यास अनुमती देते. दुसरं, नैतिक आचारसंहिता ही अंतर्गत मतभेद आणि भांडणे नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे व्यवसायात स्थिरता वाढते. तसंच तिसरं, नैतिक आचारसंहिता ही प्रॅक्टिशनर्सला लोकांकडून विशेषतः गैरवर्तन सूटच्या संदर्भात संरक्षण देते. समुपदेशन व्यावसायिकांना नैतिक मार्गदर्शक तत्वानुसार वर्तन केल्यास वर्तन स्वीकारलेल्या मानकांचे पालन केले जाते असे मानले जाते. तर ही कारणं आहे जे की आम्ही आचारसंहिता पालन ज्यामुळे आम्ही आचारसंहिता पालन करतो. आता नैतिक तत्वे आणि मानदंडाविषयी अमेरिकन समुपदेशन संघटनेची जी आचारसंहिता आहे ACAची, ती एकूण 9 भागात विभागलेली आहे आणि त्यांचे प्रत्येकाचे जे विषय आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. सेक्शन A मध्ये त्यांनी समुपदेशन संबंध याविषयी म्हणजे मानदंड किंवा नैतिक तत्व या ठिकाणी स्थापित केलेले आहे. त्यानंतर सेक्शन B मध्ये समुपदेशनामधील गोपनीयता, सेक्शन C व्यावसायिक जबाबदारी, D सहकारी मालक आणि कर्मचाऱ्यांशी संबंध, मूल्यांकन, मूल्यमापन आणि विश्लेषण. त्यानंतर सेक्शन F मध्ये प्रशिक्षण, पर्यवेक्षण आणि अध्यापन. सेक्शन G मध्ये संशोधन आणि प्रकाशने. सेक्शन H मध्ये बाह्य समुपदेशन, तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया. आणि सेक्शन I मध्ये नैतिक समस्याचे निराकरण. हे सर्व विषय आणि याविषयीची तत्वे, मानदंडे
या 9 सेक्शनमध्ये या ACA 2014च्या मध्ये तर हे विभागलेली आहे. नैतिक आचारसंहितेच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. आम्ही असं म्हणू शकत नाही की ज्या आचारसंहिता या ठिकाणी किंवा जे कोड ऑफ कंडक्ट ACA आम्हाला दिलेले आहेत त्याचं पूर्णपणे आम्ही पालन आमच्याकडनं होईल. मित्रांनो, जर तुम्ही मेंटल हेल्थ ॲक्ट 2017 बघितला, त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टींची या ठिकाणी म्हणजे क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला ज्यावेळी वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही त्याचं वाचन करावं. आता नैतिक आचारसंहितेच्या मर्यादा काय काय? आचारसंहितेद्वारे काही समस्या सोडवल्या जाऊ शकत नाहीत. नैतिक आचारसंहितेची अंमलबजावणी करणे कठीण आहे. आचारसंहितेत वर्णन केलेल्या मानकांमध्ये संघर्ष असू शकतात. काही कायदेशीर आणि नीतिविषयक समस्या आचारसंहितेत समाविष्ट केल्या जात नाहीत. कधीकधी नैतिक आणि कायदेशीर आचारसंहितेत संघर्ष उद्भवतात. तसेच नैतिक आचारसंहिता ही भिन्न संस्कृतीमधील समस्या सोडवत नाहीत. आचारसंहिता ही प्रत्येक संभाव्य परिस्थिती लक्ष देत नाहीत. नैतिक वादात सामील असलेले सर्व पक्षांचे हितसंबंध एकत्रितपणे पद्धतशीरपणे आणण्यात अनेकदा अडचण येते. नवीन परिस्थितीमध्ये काय करावे? समुपदेशकांना मदत करण्यासाठी नैतिक आचारसंहिता ही सक्रिय दस्तावेज नाहीत. असे ह्या ACAच्या काही मर्यादा आहेत. तरी सुद्धा यामधील आम्ही बहुतांशी जे कोड ऑफ इथिक्स आहे त्याचं आम्ही पालन करू शकतो. त्याचं पालन करावे अशी अपेक्षा आहे. आता नीती नियमित कृतीसाठीचे निकष काय? निकष तर वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रामाणिकपणा हा असला म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो की हा असणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही जे कार्य करणार आहात, तुम्ही जे समुपदेशन करणार आहात, त्यात तुमची प्रामाणिकता आणि या वैयक्तिक असो की व्यावसायिक असो याचा परिणाम त्या समुपदेशन प्रक्रियेवरती होणार आहेत. सल्लार्थाच्या सर्वोत्तम हितासाठी कार्य करणे एक समुपदेशकाचं कर्तव्य हेच असलं पाहिजे की त्याच्याकडनं जितका फायदा सल्लार्थाचा होईल तितका किंवा त्याच्या हितासाठी जे त्याला करावं लागेल या सगळ्या कोड ऑफ इथिक्सच्या चौकटीत राहून ते त्याने करावे. द्वेष किंवा वैयक्तिक लोभ असू नये. तसेच कृतीला न्याय देणे. जो तो कार्य करणार आहे त्याला त्याच्याकडनं न्याय दिला गेला पाहिजे. ही एक निकष आहे एक नीती नियमित कृतींसाठीचे. आता नैतिक निर्णय घेण्यामध्ये समुपदेशकांना शिक्षित करणे याविषयी आपण या पुढच्या शेवटच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आणि सोबतच काही लॉज जे आहे ते बघणार आहोत.